आता बातमी महायुती संदर्भात आहे। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 10 ते 15 नोव्हेंबरच्या आसपास होईल हे गृहीत धरून भाजपची पहिली यादी नवरात्रीच्या सुरुवातीला घोषित केली जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटस्थापनेच्या आधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शहा 24 सप्टेंबरला नागपुरात पोहोचताय। ते 24 आणि 25 सप्टेंबर या 2 दिवसांमध्ये मुंबई वगळता सर्व विभागांची बैठक घेणार आहेत। भाजपने 160 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय। 2019 मध्ये भाजपने मित्र पक्षांसह 165 जागा लढवल्या होत्या। यावेळी सुद्धा तितक्याच जागा थोड्याफार फरकाने लढवण्याचा पक्षाचा निर्णय असल्याचं समजतंय। दरम्यान राजकीय घडामोडींबद्दल एक मोठी बातमी येते। बातमी आहे विधानसभा निवडणुकींसंदर्भातली। 10 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभेच्या निवडणुका लागतील अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। राज्यात 2 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीबाबत ही मोठी बातमी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। 10 ते 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आगामी विधानसभेबाबत ही सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय साम टीव्हीवरती। 10 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि हे मतदान 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे।